शालेय कॉलेज विद्यार्थी शैक्षणिक सुविधासाठी लागणारे दाखले योग्य वेळेत मिळत नसल्यानं मालवण तहसीलदार कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। शासनाची सर्व्हर तांत्रिक यंत्रणा नेहमीच डाऊन असते, त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना तहसीलदार कार्यालय, सेतू कार्यालय, ई महासेवा केंद्र या ठिकाणी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात। शासनाच्या या चुकांमुळे विद्यार्थी, पालक, नागरिक यांना मनस्ताप होत असून नागरिकांच्या विनंतीवरून काँग्रेस पदाधिकारी म्हणून आम्ही शासनाच्या या निष्क्रियतेचा निषेध नोंदवत असल्याचं उपस्थितांनी सांगितलं। शुक्रवार 11 जुलै रोजी सकाळी तहसीलदार कार्यालय मालवण गेट शेजारी शासनाच्या आणि राज्य सरकारच्या विरोधात नारे देत शासकीय दाखल्यांच्या नावाचं आणि निष्क्रिय भाजप सरकार नावाचं पोस्टर जाळण्यात आलं। यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मेघनाथ धुरी, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, अप्पा चव्हाण, चिंदर उपसरपंच महेंद्र मांजरेकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, गणेश पाडगावकर, पराग माणगावकर, सलाम मुजावर, विठ्ठल मेस्त्री, अल्मास शेख आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। विद्यार्थ्यांना वेठी सरणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो। विद्यार्थ्यांना वेठी सरणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो। आम्हा ओबीसींना दाखले न देणाऱ्या पंतांच्या सरकारचा निषेध असो। अरे निषेध असो, 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 निषेध असो। भाजप सरकार, भाजप सरकार, विद्यार्थ्यांना वेठी सरणाऱ्या सरकारचा निषेध असो। या महसूल प्रशासनाचा निषेध असो। भाजप सरकारचा निषेध असो। अरे निषेध असो, निषेध असो, निषेध असो। विद्यार्थ्यांना वेठी धरणाऱ्या सरकारचा निषेध असो। या सरकारचं करायचं काय? आज आम्ही मालवण तालुका काँग्रेसच्या वतीने सर्व काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी आज कॉलेजच्या शालेय विद्यार्थ्यांना हे सर्व्हर डाऊन असल्याचं कारण सांगून जातीचे इतर जे दाखले आहेत ते मिळत नाही आहेत, त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। एके ठिकाणी राज्य शासनाचं अधिवेशन चालू आहे, दुसरी ठिकाणी लोक इथे ह्याच्याच रांगा लागतात, काही दाखल्यांसाठी रांगा मागतात। आज मालवणचा परिसर हा मोठा असून एका बाजूला तहसीलदार कार्यालय आहे, इकडे जातीचे दाखले नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते। त्यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेब, पोलीस त्या सर्वांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत, त्याची त्यांनी त्वरित दखल घ्यावी अशी आम्ही आज काँग्रेसजन सगळे एकत्र मागणी करत आहोत। त्यावर शासनाने आणि त्या अधिवेशनात जे काय चाललं आहे त्याने या गोष्टीवरती पण लक्ष द्यावं, आवाज उठवला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आज मालवण शासकीय तंत्रनिकेतन आहे, त्या तंत्रनिकेतनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनाने प्राध्यापक नाही आहेत, जे सिनियर प्राध्यापक पाहिजे आहेत, म्हणजे हे झालेले स्टाफ ते कमी आहे, त्यासाठी आम्ही मागे हे केलेलं आहे, प्रश्न विचारले आहे, परंतु ते नाही आहे, त्यांचा निधी नाही आहे। जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे आहेत शिक्षक आहेत ते पण ते न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे हाल होतात। याकडे जे अधिवेशन चालू आहे त्या आमदारांनी या गोष्टीकडे मंत्र्यांनी लक्ष द्यावं अशी आमची आज काँग्रेसतर्फे सर्वांची मागणी आहे, त्याच्यावर लक्ष ठेवावा अशी आज या आंदोलनाद्वारे आम्ही सर्व आंदोलक विनंती करत आहोत, हीच आमची त्यांची इच्छा आहे। आज आम्ही सर्वजण इथे काँग्रेसच्या माध्यमातून, आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वच सिनियर असतील, युवक काँग्रेस असतील, आमचे सर्वजण इथे जमलेले आहोत। विषय असा आहे की विद्यार्थ्यांना आज शाळेच्या ॲडमिशनसाठी ज्या सवलती मिळतात, ओबीसी वर्गांना, SC ST NT VJNT असतील, आम्हा बहुजनांना ज्या सवलती मिळतात, या सवलती कदाचित या ओबीसीच्या, SBCच्या, बहुजनांच्या मुलांना मिळू नयेत म्हणून पंतांच्या या सरकारने त्या ठिकाणी सर्व्हर डाऊन ठेवलेला आहे। एका ठिकाणी नरेंद्र मोदी हे स्पेसमध्ये जायला प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या ठिकाणी हे पंतांचं, फडणवीसांचं सरकार आम्हा बहुजनांना म्हणजे ओबीसींना, SC ST VJNT आमच्या मुलांनी कुठे शिकू नये याची त्यांनी पुरी बंदोबस्त केलेला आहे। त्यांनी सर्व्हर डाऊन ठेवलेला आहे, त्यामुळे मुलांना ज्या सवलती मिळणाऱ्या आहेत त्या मिळणाऱ्या नसून ह्या प्रवेशास त्यांच्या सवलतींना प्रतिबंध येणार आहे। म्हणून या भाजप सरकारचा आज आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत।